हाय मंडळी, आम्ही आता युटामध्ये आहोत. खरं सांगते, सुरुवातीला थोडं वेगळं वाटलं, कारण आपल्या नाशिकमध्ये जशी सगळीकडे हिरवळ आणि मोठी झाडं आहेत ना, तसं इथे नाही आहे. इथली जमीन पहिल्यांदा बघताना एकदम रिकामी रिकामी आणि लाल मातीची वाटली. मला एकदम प्रश्न पडला होता की इथे उन्हाळ्यात सावली झाडे कुठे थांबायचं, कारण इथे मोठी झाडे जवळपास नाहीच आहेत. पण मग थोडं पुढे गेल्यावर खरा युटा दिसला. हे बघा, हे डोंगर किती मोठे आहेत ना, म्हणजे नुसते डोंगर नाही आहेत, तर त्यांचा रंग बघा, एकदम लाल आणि नारंगी कलरचा आहे. हे डोंगर इतके उंच आणि वळणावळाचे आहेत की डोळ्यांना बघताना खूप भारी वाटतं. ही सगळी बघून एक गोष्ट कळली की निसर्गाचं सौंदर्य हे फक्त हिरव्या रंगात नसतं. या लाल मातीमध्ये, या मोठ्या डोंगरांच्या आकारात आणि भव्यतेत सुद्धा एक वेगळी जादू आहे. म्हणजेच युटाने मला झाडांची सावली दिली नाही, पण डोळ्यांना खूप छान ट्रीट दिली. एकदम वेगळा आणि सुंदर अनुभव आहे.